गेली 5 वर्षापासून हा खास अभ्यास घेत आहोत. त्याचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी भारत बौद्धिकीकरणाची भूमिका घेतलेली होती आणि ते त्यांचं जीवनातलं सर्वात श्रेष्ठ, सर्वात महान असं मिशन होतं, सेवा कार्य होतं. त्याचं मर्म आणि ते प्रत्यक्षात कसं आणायचं, त्यासाठी बुद्धधर्माचा वापर कसा करायचा याचं दिग्दर्शन त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथात केलेला आहे. जर या ग्रंथाची अंमलबजावणी झाली तर या देशामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत अशा प्रकारचं परिवर्तन किंवा ज्याला आपण समग्र क्रांती म्हणून नेहमी म्हणतो ती शक्य होईल. त्यामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ समग्र क्रांतीचा पाया आहे, फाउंडेशन आहे. आणि ह्या पायाकडे गेल्या 60 वर्षांमध्ये प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या अनुयायींनीच अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचे परिणाम आज आपण पाहतो आहोत की ना इथे बौद्ध मनुष्य एक चांगला बौद्ध म्हणून उभा राहू शकला, ना इथे बाबासाहेबांना अभिप्रेत असा जातीविहीन नवा समाज निर्माण होऊ शकला. दोन्ही बाबतीमध्ये फार मोठी नामुष्की पैदा झालेली आहे. आणि त्यात भरीस भर म्हणून जे काही उद्धाराचे मार्ग होते, प्रगतीचे मार्ग होते, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे इथून पुढे पुन्हा या देशाचं काय होईल हे सांगणं कठीण आहे. आणि जी भूमिका बाबासाहेबांनी समग्र क्रांतीची घेतली होती ती भूमिका परत या देशामध्ये कशी उभी राहील हा एक गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा या पार्श्वभूमीवरती 5 वर्षापासून या ग्रंथाचा अभ्यास लोकांच्यापर्यंत पोहोचावा हा उपक्रम हाती घेतलेला होता. हे काही विनाकारण केलेलं काम नाही किंवा टाईमपासचं काम नाही किंवा हा भिक्षूनं काहीतरी धर्माचा प्रचार करायचा असतो म्हणूनही केलेला तो उपक्रम नाही. त्याच्या पाठीमागे निश्चित भूमिका आहे. आणि ती निश्चित भूमिका आहे की या देशाचं कल्याण जर व्हायचं असेल, इथल्या माणसाचं जर कल्याण व्हायचं असेल तर त्याला या देशामध्ये समग्र परिवर्तन घडवून आणल्याशिवाय मार्ग नाही. आणि समग्र परिवर्तन घडवून आणण्याचा पाया ते तत्त्वज्ञान म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धर्म आहे. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास तळागाळामध्ये पोचला पाहिजे. प्रत्येक माणसानं त्याचा अभ्यास केला पाहिजे. नुसतं आंबेडकरीइझम म्हणून 4-2 पुस्तकं वाचायची आणि आपल्याला बाबासाहेब कळले अशा भावनेनं जगायचं किंवा वागायचं याला काही अर्थ नाही. जे मूळ आहे बाबासाहेबांच्या तत्त्वविचाराचं, त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचं जे सार आहे आणि तोच या देशामध्ये परिवर्तनाचा खरा पाया ठरू शकतो ते बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. आणि या दृष्टीनं आपण त्या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. त्याचं रेकॉर्डिंग यासाठी केलं जातं की उद्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून का होईना परंतु हे तळागाळापर्यंत पोहोचू शकेल, ते नष्ट होणार नाही. म्हणून लोक किती येतात त्याचा हिशोब आपण कधीच केलेला नाही. फक्त ते रेकॉर्ड होतं की नाही ती महत्त्वाची गोष्ट आहे. हेच काम मला स्टुडिओमध्ये बसून करता आलं असतं, परंतु स्टुडिओमध्ये करण्यापेक्षा 4 लोकांच्या समोर केलेलं अधिक सोयीचं आहे. म्हणून पहिल्यापासून या खास भूमिकेनं हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि अपेक्षा हीच आहे की या ग्रंथाचा हा कॅसेटद्वारा होणारा अभ्यास हा घराघरात जाऊन पोचला पाहिजे. आजही कुठल्याही बौद्ध कुटुंबामध्ये तरुण मुलामुलींना बाबासाहेब शिकवली जात नाहीत, कोणी शिकवत नाही.
आई वडील जरी त्यातले माहितीगार असले तरी ते सुद्धा आपल्या मुलांना बाबासाहेब शिकवत नाहीत, हा माझा अनुभव आहे. क्वचित कोणी ती जबाबदारी घेत असेल. आणि त्याचप्रमाणे कोणीही आई वडील आपल्या मुलांना बुद्ध धम्म शिकवत नाहीत. म्हणून मी नेहमी हे बोलत असतो की कोणती आई आपल्या मुलांना बुद्ध सांगत नाही आणि कोणताही बाप आपल्या मुलांना आंबेडकर शिकवत नाही. अशा तऱ्हेनं गेल्या 2 पिढ्या ज्या उदय पावलेल्या आहेत, म्हटलं तर 3 पिढ्या ह्या मूलभूत ज्ञानापासून, ह्या वास्तवापासून, ह्या वस्तुस्थितीपासून दुरावलेल्या आहेत. यालाच बाबासाहेबांनी वेगळ्या भाषेत म्हणलं होतं की हा जो इतिहास आहे, हा इतिहास जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून या देशामध्ये समग्र परिवर्तन घडवून आणण्याचा इतिहास जर घडवायचा असेल, समग्र क्रांती करण्याचा इतिहास जर घडवायचा असेल, तर तो इतिहास घडवण्याची क्षमता आपल्यामध्ये येण्यासाठी मागे काय आपला इतिहास घडलेला आहे तो माहीत असणं फार आवश्यक आहे. आणि गेल्या 3 पिढ्या या बाबतीमध्ये वंचित राहिलेल्या आहेत. जेव्हा बाबासाहेब गेले तेव्हा ज्यांचं वय कळण्याचं होतं, 15-20 वर्षांचं ज्यांचं वय होतं कळण्याचं, ती पिढी समाप्त झालेली आहे. किमान कोणी उरले असतील ते निकामी झालेले आहेत. कारण त्यांचं वय आता किती असणार आहे? 80. हे बरोबर आहे. बाबासाहेब गेल्यामुळं त्याही पिढीला काही मिळालं नाही, परंतु बाबासाहेबांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावरती होता म्हणून त्यांना मूलभूत गोष्टी माहीत होत्या आणि त्यांची बाबासाहेबांच्या प्रती म्हणून जबरदस्त श्रद्धा होती. ते मृत्यूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत परिवर्तनासाठी सिद्ध होते, तयार होते. परंतु त्यांना बुद्ध धम्म शिकवणारं कोणीही उपजले नाहीत. बुद्ध आणि त्यांचा धम्मही जवळजवळ 57 साली इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झाला, पण तेव्हाचा समाज काही इंग्लिश झालाच नव्हता, फार थोडे लोक होते. त्याची पहिली मराठीमध्ये आवृत्ती प्रसिद्ध झाली ती 1970 साली, म्हणजे 14 वर्षानंतर. पुन्हा ती सर्वांच्या वाचनात आली अशातला भाग नाही. हा ग्रंथही बाबासाहेबांनी वेगळ्या पद्धतीनं लिहिला असल्यामुळं जगामध्ये जेवढे ग्रंथ त्यापूर्वी लिहिले होते बुद्ध आणि त्यांच्या धम्म याच्यावरती, त्या ग्रंथाच्या सिस्टममध्ये, पद्धतीमध्ये हा ग्रंथ मोडत नाही. आणि म्हणून जगामध्ये त्याच्यावरती टीका झाली, तो ग्रंथ नाकारला गेला, जागतिक बौद्ध बिथरले. परंतु त्यांचं बिथरणं चूक आहे हे सांगण्याची ताकद सुद्धा भारतीय बौद्धांच्या मध्ये नव्हती. उलट त्यातल्या अनेक गोष्टीमुळं शिकलेले लोक सुद्धा गोंधळात पडले. बाबासाहेबांनी आत्मा नाकारला पण पुनर्जन्म मानला, कसं शक्य आहे? बस या त्या विचारामध्ये वाहून गेले आणि तो ग्रंथ अभ्यासाचा, समजून घ्यायचं सोडून दिला. अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये काही चमत्कारी गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यावरती लोकांनी आक्षेप घेतला की बाबासाहेब म्हणतात तुम्ही वैज्ञानिक बना, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका. मग चमत्कार वगैरे बुद्ध त्यांच्या धम्मात आले, त्याचं काय करायचं? हे काही बरोबर वाटत नाही. असे अनेक प्रश्न. 4 आर्य सत्य आणि दुःखच असेल झालं तर काय फायदा त्याचा? माणसाला आशा काहीच नाही. बुद्ध दुःख जर सांगत असेल तर बुद्ध धम्म टाकावूच आहे. हा पूर्वीचा जो प्रचार चालू होता त्या प्रचारामध्ये आणखी भर पडली आणि बाबासाहेबांचे तथागती सच्चे अनुयायी सुद्धा त्याला बळी पडले. बाबासाहेबांनी 4 आर्य सत्य नाकारली इथपर्यंत बोलण्यात हे हायली एज्युकेटेड आंबेडकराईट पुढे होते. त्याचं एकच उदाहरण मी आपल्याला देतो. डॉक्टर S.N. बुसी जे IRS होते, इन्कम टॅक्स किंवा टॅक्स ट्रिब्युनल जे आहे त्याचेही मेंबर होते, कमिशनर म्हणून इन्कम टॅक्स आणि याचा
एक्झिक्युटिव्हचे कमिशनर म्हणून ते रिटायर झालेले होते. मिलिंद कॉलेजमध्ये एकेकाळी प्राध्यापक होते, बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये औरंगाबादच्या. आणि स्वतः कायद्याचा अभ्यासक असून LLM केलेला मनुष्य आहे. पुन्हा PhD त्यांनी केली टॅक्सेशन याच्यामध्ये. म्हणजे एवढा हायली क्वालिफाईड मनुष्य सुद्धा गेल्याच वर्षी जेव्हा मी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या हॉलमध्ये, त्यांचं पुस्तक एक बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरतीच परंतु प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की बाबासाहेबांनी 4 आर्य सत्य नाकारले. त्या साऱ्या प्रश्नांची मला उत्तरे द्यावी लागली आणि त्यांना सांगावं लागलं की साहेब तुम्ही चुकलात, हे दुरुस्त करा, खोटं सांगू नका, लोकांना भडकवू नका. आता मनुष्य फार चांगला आहे, सज्जन आहे, अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय तळमळीचा मनुष्य आहे. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की चूक झाली त्याने ती कबूल केली आणि ती दुरुस्त करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली. परंतु मला सांगायचा मुद्दा हाच आहे की इतके हायली क्वालिफाईड लोक सुद्धा बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या बाबतीमध्ये गोंधळलेले आहेत. म्हणून त्या ग्रंथाबद्दल श्रद्धा नाही. तुम्ही कुठल्या मुस्लिम माणसाला जर बघितलं आणि त्याच्या हातात कुराण दिलं, तो कुराण अगोदर कपाळाला लावतो, चुंबन घेतो आणि मग उघडतो. ठेवताना तो एवढ्याच आदरानं ठेवतो. त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणता काही म्हणा, परंतु त्या ग्रंथाला मानण्याची त्याची जिद्द आहे. काही असो त्याच्यामध्ये, बरोबर असो चूक असो, मला त्याची पर्वा नाही, पण तो माझ्या दृष्टीनं पवित्र ग्रंथ आहे, मी त्याला मानणार आहे, माझी बांधिलकी आहे त्याच्याशी. हे थोडंसं लक्षात घ्या. शीख माणसाचं तसंच आहे. ते त्या ग्रंथाची पूजा म्हणून करतात, त्याला गुरु मानतात आणि त्यांच्या मंदिरामध्ये ज्याला गुरुद्वारा म्हणतात तिथे काय असतं, मूर्त्या वगैरे काही नसतात, देवदेवता काही नसतात, असतो फक्त ग्रंथ आणि त्या ग्रंथाला ते पूज्य मानतात. त्याच्यामध्ये काही लिहिलेलं असतं, मला ते मान्यच आहे, ही त्याची भावना असते. अशा प्रकारची भावना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या बाबतीत बौद्ध समाजामध्ये पाहायला मिळते का? काय उत्तर याचं? अजिबात पाहायला मिळत नाही. खरं म्हणजे अनेक तो लोक वाचतही नाहीत आणि वाचले तर अशा घोटाळ्यामध्ये ठेचा खात खात वाचतात आणि त्या ग्रंथाची त्यांना काही किंमतच वाटत नाही. आता ज्या पायावरती सारी क्रांती उभी राहायची, सर्व परिवर्तन व्हायचं, खऱ्या अर्थानं न्याय प्रस्थापित व्हायचं, ते कार्य ज्या पायावरती उभं राहायचं, तो पायाच जर आपल्याला कबूल नसेल, तो जर आपल्याला कळत नसेल आणि त्याच्यावरती आपल्याला कार्य करायचं असं जर वाटत नसेल तर बाबासाहेबांचं कार्य होईल कसं? ते होऊ शकत नाही. आजपर्यंत झालेलं नाही, कोणी केलेलं नाही. ते फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला गेला आणि अनेक पद्धतीनं मनुष्य आपापल्या पद्धतीनं काम करत राहिला. बाबासाहेबांचं कार्य कोणी केलं नाही, हा माझा ठाम विश्वास आहे आणि अत्यंत अभ्यासामधून हा माझा विश्वास जो तो पक्का झालेला आहे. आजही मी ते ठासून सांगतो की खरंच बाबासाहेबांचा कोणी करत नाही आहे. जो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती विश्वास ठेवत नाही, तो समजून घेत नाही, त्याला आपला आदर्श मानत नाही, त्या तत्वावरती मला उभं राहायचं असं समजत नाही, तो मनुष्य बाबासाहेबांचं कार्य कधी करू शकत नाही. ही गोष्ट थोडीशी आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून हा उपक्रम जो आहे, हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या कॅसेट ज्या काही असतील किंवा हा जे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा यासाठी वापर केला जाईल त्याचा आपल्याला अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि तसं काम केलं पाहिजे. तर हे प्रास्ताविक आज आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण मस्के साहेबांनी सांगितलं जरा क्लासमध्ये कमी जास्त व्हायला लागलेला आहे, पण त्याची फिकीर करण्याचं काही कारण नाही. जेव्हा असेल तेव्हा आहे क्लास, नसेल तेव्हा नाही क्लास. परंतु हा विचाराचा धागा, ही अभ्यासाची प्रणाली आणि त्यामधून जे काही ध्येय गाठायचं ते ध्येय नजरेत समोर करायचं आपलं कर्तव्य हे मात्र चुकणार नाही, तेवढं पण लक्षात ठेवायचं. तर आज आपण आपल्या वर्गाची सुरुवात करूया.
काही खास विषयापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आनापानसती आपण यासाठी घेतली नाही की बराच उशीर झालेला आहे. तरीही मला वाटतं आपण एक 5-1 मिनिटं करण्यापर्यंत आनापानसती घ्यावी, म्हणजे पुढचा विषय सेट होईल त्या पद्धतीनं. त्याबद्दलच्या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. परवा ट्रेननं प्रवास करत असताना माझ्या डब्यामध्ये एक सायंटिस्ट भेटले मला. हिंदू मनुष्य होता, पण सज्जन मनुष्य होता. त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येत होते की आपण सरळ आहे, सज्जन आहे. आणि पुढे बोलत असताना मग ती सज्जनता प्रगटही झाली. त्यानं स्वतःचाच परिचय स्वतःच दिला, हे काही विचारले नाही. म्हणजे माझे वडील फार धार्मिक होते आणि संतांचा जो काही अभ्यास आहे तो त्यांचा दांडगा अभ्यास होता. ते स्वतः वारकरी होते आणि वर्षोनुवर्ष ते फक्त एकच वेळ जेवण करायचे. त्यामुळं आमच्यावरती जरा संतांच्या शिकवणीचा प्रभाव पडलेला आहे. तर म्हटलं याचं बॅकग्राऊंड फार चांगलं आहे. आणि त्यानं मग विचारलं की तुम्ही लोक काय काम करता. ते म्हटलं सांगितलं की आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि बुद्ध धर्माच्या प्रचाराचं काम आम्ही करतो. म्हणजे ते नेमकं काय आहे. त्यांना मी 4-5 गोष्टी सांगितल्या. म्हटलं बुद्धानं जे शिकवलं ती आहे 100% माणुसकी. त्याच्यात 1% कमी नाही. आणि मनुष्य म्हणून सर्वोत्तम जीवन कसं जगायचं माणुसकीचं, ही शिकवण बुद्धाने दिली, त्याला आम्ही मानतो. एक मुद्दा स्पष्ट. आता ते कसं काय म्हणाय. ते म्हटलं बा मनुष्य म्हणून प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे, त्याला 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मनुष्य म्हणून तुमच्याजवळ कोणती ताकद आहे मला सांगा. कोणतं सामर्थ्य आहे, कोणती शक्ती आहे. एक मनुष्य म्हणून त्याला काही ते सांगता आलं नाही. मग त्याला म्हटलं माणसाजवळ एकच सामर्थ्य आहे, त्याला मन म्हणतात. मनाच्या शक्तीशिवाय दुसरं सामर्थ्य नाही. त्या मनामध्ये बुद्धी येते, भावना येते, विचार येते, सर्व काही येते. त्याला समजावून सांगितलं. ते त्याला अतिशय अपील झालं. हो ते बरोबर आहे. आणि म्हटलं मनुष्य सुखाचं दुःखाचं जीवन जगतो. म्हटलं तेही बरोबर आहे, पण सुख आणि दुःख कुठून येतं याचा त्याला पत्ता नाही. म्हणजे तेही बरोबर आहे. म्हटलं बुद्धानं तो पत्ता सांगितलेला आहे, कुठून येतं. आणि त्यासाठी म्हटलं तुम्ही वैज्ञानिक आहात, कारणाशिवाय काही होत नाही तुम्हाला पक्क माहीत आहे. आणि वैज्ञानिक संशोधनामध्ये ज्या समस्या, जे प्रश्न असतील त्याची कारणं शोधणं हा तुमचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यामुळं सुख आणि दुःख हे काही विनाकारण येतं का. त्याला कारण असणारच. हो नाही ते बरोबर आहे. मग सर्व धर्माने काय म्हटलं, देव देतो ते. त्यांचं उत्तर संपलं. बुद्ध म्हणतात देव देतो, याला तरी काय पुरावा आहे का. काही पुरावा, काही पुरावा नाही. देव आहे की नाही त्यालाच पुरावा नाही. मग तो काय करतो काही त्यालाही पुरावा नाही. म्हणे तेही बरोबर आहे. मग बुद्धानं नेमकं कारण शोधलं त्याचं, की मनुष्याचं मन हे 2 प्रकारे काम करतं. एक प्रकार आहे ज्याला आपण नकारात्मक म्हणतो, दुसरा प्रकार आहे सकारात्मक म्हणतो. जे वाईट आपण म्हणतो ते नकारात्मक, जे चांगलं म्हणतो ते सकारात्मक. त्यामध्ये पटपट पटत गेलं ना, मुद्देच होते ते. आणि म्हटलं
तुम्ही चांगलं वागला तर परिणाम चांगला होतो, म्हणजे सुख होतं. तुम्ही वाईट वागला की परिणाम वाईट होतो, दुःख होतं. म्हणजे तेही बरोबर आहे. म्हटलं मनुष्य ही जबाबदारी घेतो का कायम चांगलं वागायचं, वाईट वागायचंच नाही? का तर त्याला सवय लागली आहे लहानपणापासून असंच वागण्याची, दुसरी जशी वागतात तसंच वागण्याची, आणि नॅचरल आहे स्वाभाविक असं मानण्याची. त्याचं कारण तो शोधून बसत नाही. म्हणजे हे बरोबर आहे. मग त्याला पुढचा मुद्दा समजावून सांगितला की जर तुम्ही कायम सकारात्मक वागण्याची प्रवृत्ती वाढवली, सवय स्वतःला लावली, तर दुःख कमी होईल, वाईट कमी होईल, आणि तुमच्या बाबतीत जसं ते चांगलं असेल तसं इतरांच्या बाबतीत चांगलं असेल. हो म्हणे हे बरोबर आहे. मग त्याला सहज जाता जाता वडील त्यांचे एक वारकरी होते ना, म्हटलं तिथे थोडंसं आहे ना डिवचावं. म्हटलं आता संत तुकारामांना इतकी चांगली शिकवण दिली, मनावरती जोर दिला. विठ्ठलाची पूजा ही त्यांना मान्य नव्हती तशी. त्यांची भाषा काय होती? मर करारे प्रसन्न सर्व सुखाचे आगार. आता त्या संप्रदायातला मनुष्य असल्यामुळे त्याला ते एकदम अपील झालं. म्हटलं बुद्धानं काय सांगितलं ते मनाकडेच लक्ष द्या. म्हणजे तुकारामाचं म्हणणं बुद्धाचं म्हणणं नेमकं एकच आहे. आणि म्हटलं तुकारामने आणखी म्हटलं देव पाहण्याशी गेलो, देव होऊ न राहिलो. हे त्यांना एकदम अपील झालं. म्हटलं होतं तुकाराम कोणता देव पाहायला गेले? पंढरीचा विठोबा पाहायला गेले का? गेले असेल, पण शेवटी म्हणतात का देव होऊन राहिलो, म्हणजे मला त्या विठ्ठलाची काही गरज नाही, तो काही माझा देव नाही. म्हणजे हे ते बरोबरच आहे. मग विठ्ठल हे फक्त प्रतीक होतं, एक चिन्ह होते, एक खूण होते. सुखाचा एक आदर्श त्यांनी मानला प्रतीक म्हणून. परंतु ते प्रतीक आपल्या मनाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनात साकार केलं पाहिजे, त्यांची भूमिका होती. म्हणून बाह्य देवाची पूजा त्यांनी नाही केली, त्यांनी स्वतःला असं घडवलं. ते तेव्हा एकदम भिडलं त्यांच्या मनाला की इतकं करेक्ट इंटरप्रिटेशन आहे. पण म्हटलं पालखी जाते आणि त्या पालखीमध्ये दिंडे असतात, 100-125 दिंडे असतात, आणि त्या दिंड्यात जातीप्रमाण असतात. पहिली दिंडी जी असते ही असते ब्राह्मणांचीच. अशा प्रकारे जाती निहाय दिंडी असतात त्या. ते त्यांना ते माहीत होतं. म्हटलं आता हे जातात सर्व भेदाभेद नष्ट करायला. कारण तुकारामांना म्हटलं भेदाभेद धर्म अमंगळ, अमंगळ आहे ते सारं, असं तुकाराम म्हणतात. आणि हे वारकरी तुकारामाचीच भजनं गात, ज्ञानेश्वराची भजनं गात, त्या वारीमध्ये जातीभेद पाळत चालत जातात, तुझं माझं करत जातात. त्यांना तो फटकाही होता, पण त्याने ते कबूल केलं. म्हणे ही गोष्ट खरी आहे. म्हणून म्हटलं बुद्धाने फंदात पडायला सांगितले. बुद्धाने सांगितलं जरा मनाकडे वळा, मनाचं पहा, साधना करा, विपස්සना करा, मनाला घडवा. तर मुख्य मुद्दा हाच आहे की हे जे मी त्यांना सांगितलं तेच आज आपल्याला सर्व समाजाला सांगता आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं बौद्धांनी अगोदर शिकलं पाहिजे की आपल्या पुढचं परम कर्तव्य काय आहे, बौद्ध बनणं किती आवश्यक आहे, आणि ती विचारधारा नुसती मानून चालत नाही तर अनुसरणं किती महत्त्वाचं आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर हे केलं नाही तर आपल्याला पुढचं पाऊल टाकता येणार नाही. म्हणून मगाशी जशाप्रमाणे म्हटलं की पहिली एक पिढी गेली, 80 वर्षाची होऊन त्यांच्या हातात काही पडलं नाही. जेव्हा 56 सालाच्या त्या काळामध्ये लोक नव्यानं जन्मास आले, ते जेव्हा वयात आले तेव्हा जवळजवळ 80 साल उजडलेलं होतं. वयात आले तेव्हा कळण्याचं वय त्यांचं झालं. तेव्हा त्या 80 सालापासून ते जे काही शिकायला लागले, काय शिकले? बाबासाहेबांचा इतिहास सांगितला नाही घरच्या लोकांनी, दारच्या लोकांनी. बुद्धही सांगितलं नाही घरच्या लोकांनी, दारच्या लोकांनी.
म्हणजे 80 सालानंतर जी पिढी अस्तित्वात आली त्या पिढीला तरी काय मिळालं? आणि ही पिढी कार्यकर्ती पिढी म्हणून आज वावरते. बरोबर आहे? कर्तबगारीच्या क्षेत्रामध्ये आहे, प्रौढ अवस्थेमध्ये आहे, त्याला काहीच माहीत नाही, मूलभूत काहीच माहीत नाही. म्हणून सारे बाबासाहेबांना मानतात पण बुद्ध धर्म नको म्हणतात. गोष्ट खरी आहे की खोटी? राजकीय काम करणारे संघटना चालणारे तेच म्हणतात धर्म नको, कारण बहुजन जाती ज्या आहेत त्या जातींचं एकीकरण केलं तर सत्तेमध्ये जाता येईल, नाही तर जाता येणार नाही. म्हणून धर्म बाजूला ठेवा. आणि बाबासाहेब म्हणतात तो जातीला मानतो म्हणून वेगळा आहे, तो एक होऊ शकत नाही, तुटलेला आहे, फुटलेला आहे. एखाद्या स्वार्थासाठी एकत्रित येईल तेवढ्या पुरताच, पण तो जोडला जाणार नाही कायमचा. म्हणून मनुष्य जर कायमचा जोडायचं असेल तर त्याला एकमेकांपासून तोडून ठेवणारी जात अगोदर संपली पाहिजे आणि माणुसकीच्या नात्याला तो जोडला पाहिजे. अशी मेजॉरिटी झाली तर तो मोठा समाज होईल आणि त्या मोठ्या समाजाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीमध्ये तुम्हाला सत्तेमध्ये जाता येईल. म्हणून या देशामध्ये सत्ता मिळवण्याचा मार्ग बुद्ध धर्मातून जातो, धम्म चळवळीतून जातो. हे आंबेडकरी अनुयायांना आजही कळत नाही. आतापर्यंत नाही कळत नाही. का कळलेलं नाही त्याचा हिशोब असा आहे की त्यांना इतिहासच सांगितला नाही कोणी, त्यांनी इतिहासही नीट अभ्यासलेला नाही आणि त्याचा हा दुष्परिणाम झालेला आहे. म्हणून पुन्हा जर इतिहास घडायचा असेल आणि तोही बाबासाहेबांच्या आदर्शानुसार घडायचा असेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जीवनाचा पाया झाला पाहिजे, समाजाचा पाया झाला पाहिजे. आणि या पायामध्ये मनुष्य घडतो, या आदर्शामध्ये मनुष्य घडतो. कारण बुद्धानं 4 गोष्टीवरती जोर दिलेला आहे. नंबर 1 ची गोष्ट, आपल्या बुद्धीचा वापर करायचा कायम. केवळ कोणी सांगते म्हणून ऐकायचं नाही, रूढी परंपरा म्हणून ऐकायचं नाही, बाप दाखवणे तर श्राद्ध कर या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची खात्री पटेपर्यंत त्याचा स्वीकार करायचा नाही. बुद्धीचा वापर करायचा. सर्व धर्मांनी काय सांगितलं? बुद्धीचा वापर करायचा नाही. देव असा आहे, त्यानं असं केलं, त्याच्यावरती विश्वास ठेवा, तो तुम्हाला स्वर्ग देईल, तुमचं कल्याण करेल. पुरावा काय ते विचारायचं नाही. म्हणजे सर्व धर्मांनी माणसाच्या मनावरती गुलामगिरी लादलेली आहे, मानसिक बंधन घातलं आहे, मर्यादा, याच्या पलीकडे जायचं नाही. बायबलमध्ये जी गोष्ट आहे ती मजेशीर आहे, जेनेसिसमध्ये आलेली गोष्ट आहे की जेव्हा ईश्वरानं ॲदम हा पहिला मनुष्य निर्माण केला आणि पहिली स्त्री निर्माण केली ईव म्हणून, त्या दोघांना नंदनवनामध्ये सोडला आणि त्यांना सांगितलं, देव सांगतो बरं तुम्ही इथे सुखानं राहा, हे सर्व तुमच्यासाठी आहे, त्याचा उपभोग घ्या, फक्त ते ज्ञानरूपी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. ज्ञानरूपी, ज्यामुळे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचं झाडाचं फळ खाऊ नका. म्हणजे अज्ञानी राहा असं त्याचा सरळ सरळ उद्देश आहे. सरळ सरळ त्या वाक्यातच म्हटलं की तुम्ही अज्ञानी राहा, ज्ञानाचं फळ तुम्ही साखायचं नाही. आणि मग त्या ईश्वराचं काही ऐकलं नाही. सापाला म्हणत येते, त्या सापानं मोहिनी टाकली त्या ईववरती, तिला सांगितलं खा म्हणून. आणि माणसाचा स्वभाव असा नसतो का, करू नका म्हटलं की मनुष्य अगोदर करतो. हा माणसाचा स्वभाव आहे की नाही? करू नका म्हटलं की बस बाकीचं सारं विसरून जाईल, तेच करेल तो. त्यामुळे बायबलमध्ये तसंच घडलेलं आहे. देवानं सांगितलं करू नको, त्यामुळं त्या येऊन ते बरोबर केलं. आता मध्ये निमित्त म्हणून सापाला आणलं, तो भाग वेगळा, पण तो माणसाचा स्वभाव आहे आणि ज्ञान प्राप्त झालं तिला, त्यामुळे ती खोटं म्हणायला लागली. त्यामुळे बायबलनं म्हटलं की माणसानं पाप केलं आणि म्हणून जन्माल्यापासून प्रत्येक मनुष्य पापी आहे. ख्रिश्चन धर्माचा मूळ पाया आहे
प्रत्येक मनुष्य जन्मतः पापी असतो आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्याने देवाला मानायचं. म्हणजे सर्व धर्म हा एका अतिशय खोट्या प्रमेयावरती आधारित आहे, खोट्या धारणेवरती आधारित आहे. माणसाच्या मनाची, त्याच्या बुद्धीची काही किंमत नाही देते. तीच गोष्ट कुराणामध्ये येते, तीच गोष्ट ऋग्वेद वगैरे या ग्रंथाच्या मध्ये सुद्धा येते की देवाला माना, आद्यशक्तीला माना, त्याशिवाय तुमचा पर्याय नाही वगैरे. बुद्धाने काय सांगितलं? माणसाजवळ एकच शक्ती आहे, ती त्याची बुद्धी, त्याचं मन. त्या मनाचा अचूक वापर करा, कारण ते जगण्याचं तुमचं एकमात्र साधन आहे, दुसरं साधन तुमच्याजवळ नाही. पहिली गोष्ट बुद्धाने सांगितलं. काही वाईट सांगितलं? सुख कशातून निर्माण होतं नीट लक्षात घ्या, दुःख कशातून निर्माण होतं नीट लक्षात घ्या, आणि ज्यातून दुःख निर्माण होतं ते करू नका, ज्यातून सुख निर्माण होतं त्या पद्धतीने बघा. ही दुसरी गोष्ट बुद्धाने सांगितली. त्याला पाली भाषेमध्ये म्हणतात कुशल अकुशल. अकुशल करू नका, कुशलच फक्त बघा. काय वाईट सांगितलं? जर आपल्याला आपल्या सुखाची चिंता असेल, चाड असेल, तर ज्यातून सुख निर्माण होतं तेच आपण केलं पाहिजे. ज्यातून दुःख निर्माण होतं ते आपण करता का म्हणून साधी गोष्ट आहे, व्यावहारिक गोष्ट आहे. चुकीचं काय त्याच्यामध्ये? पण आपल्याला आपल्या सुखाची पर्वा नसेल तर, किंवा आपल्याला कळतच नसेल की कशाचा कशाशी संबंध आहे, तर मनुष्य मग अज्ञानामध्येच राहतो. तर बुद्धांना अज्ञान तोडायला हे दोन मार्ग दिलेत. बुद्धीचा वापर करा आणि बरं वाईट ओळखून जे वाईट आहे त्याचा त्याग करा, बरं आहे ते करायला लागा. काही वाईट सांगितलं का बुद्धानं? काही वाईट सांगितलं नाही. तिसरी गोष्ट बुद्धानं सांगितली, आपली योग्यता, आपली लायकी आपल्या कर्तृत्वावरती अवलंबून असते. आपल्या कर्मातून, आपल्या कष्टातून, आपल्या साऱ्या करण्यातून आपण घडत असतो. जे काही बनायचं ते बनत असतो. ऑटोमॅटिक नाही होत. जन्मानं मोठेपण नाही लाभत, जन्मानं उच्च पण लाभत नाही, नीचपणही लाभत नाही. जन्मानं फक्त एक मनुष्य प्राणी असतो, परंतु आपल्या कर्तृत्वानं तुझे काही बनायचं ते बनतो. हे तर सार्वत्रिक सत्य आहे, आपल्या अनुभवाची नित्याची गोष्ट आहे. आणि तरी आपण विषमतेवरती विश्वास ठेवतो. जन्मानं कोणाला श्रेष्ठ म्हणतो, जन्मानं कोणाला कनिष्ठ म्हणतो. जन्मानं भारतातला मनुष्य कुठल्या ना कुठल्या जातीला चिटून असतो. पण त्यांनी ठरवली तुमची योग्यता जन्मावरून, तुम्ही का मान्य केली, तुम्ही का कबूल केली. म्हणून आज जेव्हा लोक आपल्याला स्वतःला त्या जातीचं समजतात, ती मला मानसिक गुलामगिरी वाटते. आणि जातीला मानणारा प्रत्येक मनुष्य मानसिक गुलाम आहे. त्यांनी ठरवलं ते सत्य नाही, तुम्ही का कबूल केलं आणि तुम्ही का त्याला चिकटून राहिला, तुम्ही का स्वतःला दलित म्हणून घेता. आज त्यांनी ठरवलं म्हणून तुम्ही म्हणून घेता, तुम्ही ते नाकारलं पाहिजे. म्हणून बौद्धिक गुलामगिरी सोडणं फार कठीण काम आहे. आणि भारतामध्ये ह्या जाती व्यवस्थेने इतकी ती पक्की केलेली आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या गुलामगिरीचं मूळ आहे पहिल्या प्रतिज्ञा 7. त्या लक्षात घ्याव्या लागतात, शिकाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. आणि स्वतःला, आपल्या स्वतःला इतरांनी जे लेबल लावलेलं आहे ते लेबल टाकावं लागतं. हा मुक्तीचा मार्ग आहे. 22 प्रतिज्ञेचं मर्म लोकांच्या लक्षात आलेलं नाही. आणि आपल्या बुद्धीचा वापर करायचा शिकलेला नाही. कुशलाचा वापर करायचं लक्षात घेतलं नाही. आपल्या कर्तृत्वावर घडतो. म्हणजे बुद्धानं कार्यकारण भावाचा सिद्धांत मांडला. जे कराल त्याचा परिणाम होईल. म्हणून कर्मावरती, आपल्या करण्यावरती, आपल्या आचरणावरती त्यांनी जोर दिलेला आहे आणि त्याचं मर्म सांगितलेलं आहे. काय वाईट सांगितलं बुद्धानं? काहीच वाईट सांगितलं नाही. चौथी फार महत्वाची गोष्ट सांगितली, या पृथ्वी तलावरती तुम्ही काय एकटे नाहीत, एक मात्र प्राणी नाही, आणि सारी पृथ्वी तुमच्या एकट्यासाठी नाही. त्यामध्ये असे अनंत प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांचं योगदान आहे तुमच्या जगण्यामध्ये. पशुपक्षी आहेत, वनस्पती आहेत, सर्व गोष्टी आहेत, त्यांचं योगदान आहे तुमच्या जिवंत राहण्यामध्ये. तुम्हाला त्यांना नाकारता येत नाही, त्यांना तुच्छ लेखता येत नाही.
तुमच्या जगण्यासाठी त्यांचा वापर होतो, कामी पडतात, त्याला तुम्ही तुच्छ नाही लेखू शकत. म्हणून कुठल्याही प्राणी मात्राला तुम्ही तुच्छ राखू शकत नाही, त्यांना वाईट म्हणू शकत नाही, त्यांना नीच म्हणू शकत नाही. म्हणून सर्व प्राणी मात्रांच्या बद्दल आपुलकीची भावना, आपल्यासारखे ते आहेत अशा प्रकारची भावना जोपासावी हे बुद्धानं सांगितलं. काय वाईट सांगितलं? काही वाईट सांगितलं नाही. त्यामुळे 4 मूलभूत गोष्टी ज्यामुळे खऱ्या अर्थानं मनुष्य घडतो, तो खऱ्या माणसासारखा खरा मनुष्य होतो, त्या 4 गोष्टी बुद्धाने ज्या सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. आणि या 4ही गोष्टी प्रत्येक माणसाच्या कामाच्या आहेत. त्याच्या अनुसरणातून त्याचा विकास होईल, त्याच्या अनुसरणामधून त्याचं अधिकाधिक चांगलं भलंच होईल, त्याच्या अनुसरणामधून इतर सर्व प्राणीमात्राच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगलंच घडेल, का तो त्यांना दुखवणारा असणार नाही, त्यांना दुःख देणारा असणार नाही. त्यामुळं स्वतःबरोबर सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल, सर्वांचं सुख ही जी शिकवण बुद्धाची आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि ही प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसामध्ये रुजलीच पाहिजे. त्याला काही इलाज नाही. भेदाभेद तुटलेच पाहिजेत, त्याला काही इलाज नाही. पण जर आपण धरून ठेवले तर ते तुटणार नाहीत. आणि ते धरून ठेवू नयेत म्हणून बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. 16 ते तुम्हाला जे लेबल लागलेले आहेत टाकून द्या. जातीचं नाव विसरून जा. धर्मानं जात जोपासायचं धर्मही सोडून द्या. आणि माणसासारखं मनुष्य म्हणायचं असेल तर तुम्हाला बुद्धाचाच अनुयाय करावा लागेल, याशिवाय दुसरा नाही. हे समग्र क्रांतीचं तत्वज्ञान आहे, संपूर्ण परिवर्तनाचं तत्वज्ञान आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला त्याची गरज आहे आणि भारतातल्या माणसाला सर्वात जास्त गरज आहे. कारण नेमक्या याच्या विरुद्ध इथला मनुष्य जगतो. याच्या विरुद्ध जगण्याच्या सवयी त्याला लागलेल्या आहेत. लहान वयापासून ते संस्कार त्याच्यावरती होतात, त्याला वळण लागतं आणि त्या वळणाप्रमाणे तो जगत राहतो. जातीभेद किती वाईट असू शकतो, किती दुःख निर्माण करतो, त्याचं अलीकडचं उदाहरण जे पाहतो आपण की जातीच्या छळामुळं लोकांना आत्महत्या करायला लागल्यात. त्या हैदराबादच्या वेमुलाची कथा आहे, वेमुलाची कथा आहे. आता नुकतीच मुंबईमध्ये झालेली त्या पायल तडवीची कथा आहे. MBBS झालेली डॉक्टर, तिचे छळ करणारे कोण? त्याच व्यवसायामधले MBBS झालेले डॉक्टर. फक्त आमची उच्च जात आहे, तिची नीच जात आहे, एका माहितीमुळं तिचा छळ झाला. तिथं बिचारी जीवाने सिमेली. पण ज्या हा जगल्या तिघीजण त्यांचं काय आता? जेलमध्ये आहे. कोणतं सुख मिळवलं त्यांनी? काय चांगलं झालं त्यांचं? जी काही मनुष्य म्हणून प्रतिष्ठा होती, किंमत होती, ती सारी धुळीस मिळाली. लोकांच्या नजरेमध्ये हे गुन्हेगार ठरले. चांगलं उच्च शिक्षण घेतलेलं आहे, सुखाचं जीवन तुम्ही जगू शकत होता, तुम्हाला आता तुरुंगामध्ये जीवन जगावं लागतं आहे. उद्या तुम्ही तिथून सुटून जरी आला तरी लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहणार आहेत? म्हणजे दुःख किती निर्माण झालं आणि ते कसं आपला पिछा पुरवणार आहे याच्याला काही आहे का कल्पना? काही कल्पना नाही. म्हणून मनुष्य त्या भ्रमामध्ये जगतो, त्या वेळाच्या भरामध्ये जगतो आणि आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून जातीभेद मानताच कामा नाही, स्वतःला कुठल्याही जातीचं समजता कामा नाही. मग जात जर तुटायची असेल तर दुसरा मार्ग कोणता आहे? ज्या धर्मानं जात शिकवली त्या धर्मासकट ती जात सोडून द्या. हे जर बाबासाहेबांच्या आवडींना आजही कळत नसेल आणि राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जातीला धरून राहण्याची त्यांची इच्छा असेल तर ते फार शहाणे आहेत, फार हुशार आहेत, फार समजूतदार आहेत असं अजिबात समजतं का मला? ही तर नादानी आहे, ही दिवाळखोरी आहे, हा पराभव आहे. मनुष्य म्हणून स्वतःला जी काही किंमत लाभलेली आहे ती किंमत सुद्धा ओळखता येत नाही, इतकं भयंकर ते अज्ञान आहे, मागासलेपणा आहे. म्हणून आजचा आंबेडकरी समाज हा मागासलेला समाज असं मी ठासून म्हणतो. माफ करा पण मी ते बोलतो.
कोणी शिव्या दिला तुम्हाला त्याची पर्वा नाही, वाईट म्हटलं त्याची पर्वा नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामधून बाहेर येण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.